नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस भरतीच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. किती तारखेपासून कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या आयुक्तालयाचं ग्राउंड आहे ते आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. लक्षात घ्या, एकच मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता नाही तर आयुष्यात कधीच होऊ शकत नाही, ही गोष्ट मनामध्ये ठेवा. हाच शेवटचा चान्स आणि ही शेवटची संधी म्हणून आपल्याला ग्राउंडवरती उतरायचं आहे. वेळ न लावता आपल्या पुढल्या माहितीला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं आपल्या ज्ञान अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अशोक मगर आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. बघा, पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर कधी होणार त्याच्या तारखा सुद्धा जाहीर झाला आणि अशाच पुढे होत तारखा सुद्धा जाहीर होतील, ग्राउंड सुद्धा संपतील, लिस्ट सुद्धा लागन आणि मुलं नोकरीला सुद्धा लागन. फक्त आपण विचार करण्यामध्ये आपला वेळ त्या ठिकाणी काय करणार आहे, वाया घालवणार आहे. तो वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही. ज्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत जी काय केलेली मेहनत आहे, हीच मेहनत आपल्याला पुढे सारखी चालू ठेवायची, सातत्य ठेवायचं आहे. सातत्य आहे, संयम आहे, ओके कार्यक्रम होणार आहे. लक्षात घ्या, कोणत्या जिल्ह्याच्या तारखा कधी आहेत त्याबद्दल आपण माहिती बघूया. पहा, 11 फेब्रुवारी ही जी तारीख आहे ही कोणत्या जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे, तर मुंबई शहर जर का म्हटलं तर 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. त्यानंतर नाशिक ग्रामीण त्या ठिकाणी 11 फेब्रुवारी आहे. वर्धा जिल्हा सुद्धा 11 फेब्रुवारी आहे. अहिल्यानगर पोलीस आहे, अहिल्यानगर जिल्ह्याची जी काय आहे ती 11 फेब्रुवारी आहे. ठाणे शहर असेल, नागपूर ग्रामीण असेल, नागपूर शहर असेल, नागपूर ग्रामीण बी आहे आणि नागपूर शहर बी आहे. 11 तारखेपासून त्या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होणार आहे. 2 दिवसामध्ये उद्यापर्यंत आपल्याला हॉल तिकीट त्या ठिकाणी मिळून जातील. ते सगळे वेबसाईटवर त्या ठिकाणी येतील मित्रांनो. चला बघा, त्यानंतर परत 11 फेब्रुवारीला कोणते कोणते जिल्हे आहे, त्यामध्ये असणारा जिल्हा जालना. कोणता जिल्हा आहे? जालना महत्वाचा आहे. नांदेड जिल्हा आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, धाराशिव, वाशिम, पालघर या जिल्ह्याचे जे ग्राउंड आहे मित्रांनो, हे कधी होणार आहेत सुरुवात, तर त्याची 11 फेब्रुवारीला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. चला लक्षात घ्या, पुढे आहे परत 11 फेब्रुवारीला कोणता जिल्हा आहे? रायगड आहे, सोलापूर शहर आहे, धुळे आहे, गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई लोहमार्ग, यवतमाळ, मीरा भाईंदर या सर्व जिल्ह्याच्या तारखा त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे. फक्त आपल्याला एक विलंब याचा आहे, फक्त आपल्याला हॉल तिकीट भेटलेले नाही म्हणून आपण त्यामध्ये संभ्रम निर्माण करतो. जे रूटिंग आहे तेच रूटिंग चालू राहू द्या, त्यामध्ये कमीही करू नका, त्यामध्ये जास्त भलती वाढही करू नका, नाहीतर तूप खाल्ल्याबरोबर रूप येतं असं कधीच होऊ शकत नाही. जी काय तुमची मेहनत आहे हीच तुम्हाला शेवटपर्यंत कामात येणार आहे. त्याच्यानंतर 12 फेब्रुवारी कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग जिल्हा त्या ठिकाणी आहे. या सर्वात महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, दलिंदर दिवस, बरोबर आहे. काय आहे? परभणी जिल्हा त्या ठिकाणी आहे. 14 फेब्रुवारी पासून ग्राउंड काय होणार आहे? सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर 16 फेब्रुवारी काय सांगते? SRPF गट 15, मीरा भाईंदर आहे, पुणे लोहमार्ग आहे, या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर 19 फेब्रुवारी ठाणे ग्रामीण आहे. या सर्व माहिती महत्वाच्या आहे मित्रांनो. 20 फेब्रुवारी पासून सुरू होणारे SRPF गट क्रमांक 2. त्यानंतर नाशिक ग्रामीण चालकची भरती जी आहे ती 20 फेब्रुवारी पासून आहे. नाशिक कारागृह मुले 4 मार्च पासून सुरुवात होणार आहे. सगळ्या जिल्ह्याच्या ज्या काय आहे ग्राउंड प्रोसिजर सुरू झालेली आहे, ग्राउंडची तयारी पूर्णतः झालेली आहे, ग्राउंड सज्ज झालेले आहे. फक्त त्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे हेच फक्त त्यांचे हॉल तिकीट जनरेटही झालेले असतील, फक्त त्यांना एक बटन दाबलं म्हणजे हॉल तिकीट इश्यू होणार आहे, सगळ्यांना हॉल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 11 मार्च नागपूर कारागृह आहे, 24 मार्च नाशिक कारागृह मुलींसाठी आहे. त्याच्यानंतर अशा माहिती ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आपल्या ज्ञान अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर्फे किंवा परिवारातर्फे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि अशाच व्हिडिओला माहितीसाठी किंवा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्यासोबत जुटून राहा. एकच गोष्ट ध्यानात ठेवा, गडबडून जाऊ नका. जास्त जी मेहनत करताय त्याच्यावरतीच लक्ष द्या. त्याच्यापेक्षा जास्तही
म्हणजे जीवापेक्षा जास्त मेहनत करून परत त्या ठिकाणी काहीतरी अनुचित त्या गोष्टी घडतील, पाय जाम होणं असेल किंवा इतर बिमारी असेल किंवा इतर दुखणं असेल, ह्या गोष्टी उद्भवल्या पाहिजेत नाही याची काळजी घ्या. गाडीवर फिरत असताना किंवा पैदल चालत असताना रस्त्यानं व्यवस्थित चला, ही काळजी घेणं तुमचं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण फायनल पर्यंत जात नाही तोपर्यंत ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.